नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र. नमस्कार. आणि हा विषय वरवर दिसतो त्यापेक्षा खूप खोल आहे. अगदी. आज आपण हा सन्मान नक्की काय आहे, त्याच्यामागे कोणती प्रेरणादायी कथा आहे आणि ज्या वीरांना हा सन्मान मिळाला त्यांच्या शौर्याची गाथा काय सांगते यावर सखोल चर्चा करणार आहोत. आणि यातून आपल्याला अतुलनीय शौर्य आणि राष्ट्रसेवा याचं महत्त्व समजून घ्यायचं आहे. चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. हो, जमिनीवर, समुद्रात किंवा आकाशात म्हणजे कुठेही शत्रूसमोर अजोड धाडस दाखवणाऱ्या वीरांना हा दिला जातो. आणि मला वाटतं हे सांगणं महत्वाचं आहे की हा किती दुर्मिळ सन्मान आहे. खूप दुर्मिळ. आत्तापर्यंत फक्त 21 वीरांनाच हा प्रदान करण्यात आला आहे. फक्त 21. आणि त्यातल्या 14 जणांना तर तो मरणोत्तर दिला गेलाय, म्हणजे त्यांनी देशासाठी प्राण दिले. हा जो त्याग आहे, या त्यागामागे खूप जुना एक पौराणिक संदर्भ आहे, बरोबर? हो, आणि तोच या सन्मानाचा आत्मा आहे. दधीची ऋषींची कथा. एका हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका राक्षसाने जगातलं सगळं पाणी पळवून नेलं होतं. म्हणजे निष्पाप माणसं पाण्याशिवाय मरू लागली होती. अगदी. आणि त्या राक्षसावर कोणत्याही साध्या शस्त्राचा परिणाम होत नव्हता. त्याला हरवण्यासाठी एका दिव्य पदार्थाची गरज होती. बरोबर. आणि ते दिव्य सामर्थ्य होतं दधीची ऋषींच्या हाडांमध्ये. मग त्यांनी काय केलं? त्यांनी लोककल्याणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, स्वतःच्या अस्थी दान केल्या. आणि त्या अस्थींमधून तयार झालं इंद्रवज्र, एक अजोड शस्त्र ज्याने त्या राक्षसाचा नाश झाला. वाह. पण या कथेचा आणि परमवीरांच्या बलिदानाचा संबंध कसा जोडला जातो? तसंच परमवीरांच्या शौर्यातून आणि त्यांच्या अत्युच्च बलिदानातून भारतीय सेनेला एक अमोघ सामर्थ्य मिळतं. म्हणजे त्यांचं बलिदान देशासाठी एक शस्त्र बनतं. एक प्रकारे ते देशाच्या सामर्थ्यात कायमचे जिवंत राहतात. अगदी बरोबर. हीच या सन्मानामागची मूळ भावना आहे. आता या पदकाच्या रचनेबद्दल बोलूया, कारण ते दिसायला खूप साधं आहे की नाही? हो, अगदी साधं. कांस्य धातूपासून बनवलेलं. आणि एका छोट्या आडव्या दांडीवर ते सहज फिरेल असं आहे. त्याची जी गडद जांभळी कापडी पट्टी आहे ती त्याचं वैशिष्ट्य आहे. पदकाच्या दर्शनी बाजूला म्हणजे समोरच्या बाजूला मधोमध भारताचं राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. आणि मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द कोरलेले आहेत. इंग्रजी आणि हिंदीत. हो, गोलाकार. आणि त्यांच्यामध्ये 2 कमळपुष्प आहेत. पण या डिझाईन मागची जी गोष्ट आहे ती मला वाटतं सगळ्यात जास्त रंजक आहे. नक्कीच. या पदकाचं डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केलं. हो, आणि त्या मूळच्या युरोपियन होत्या. हेच तर, हे अनेकांना माहीत नसतं. भारतीय सेनेतील अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांनी विवाह केला आणि त्या भारतात आल्या. पण त्या फक्त एका अधिकाऱ्याची पत्नी नव्हत्या. अजिबात नाही. त्यांचं भारतावर प्रचंड प्रेम होतं. त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतलं. आणि इथल्या कला, परंपरा यांचा खूप अभ्यास केला असं म्हणतात. इतका की त्या मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा अस्खलितपणे बोलायच्या. अच्छा. त्यामुळे त्यांची निवड काही योगायोग नव्हती. त्यांना या सन्मानामागची भारतीय भावना, तो त्याग, हे सगळं कळत होतं. आता आपण एका अशा वीराच्या शौर्यगाठेकडे वळूया जिथे हा त्याग आणि हे शौर्य आपल्याला प्रत्यक्ष दिसतं. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखो. हो, घटना आहे 14 डिसेंबर 1971ची, भारत-पाकिस्तान युद्धाचे दिवस. आणि स्थळ होतं श्रीनगर हवाई क्षेत्र. झालं असं की शत्रूची 6 सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्रावर हल्ला करण्यासाठी झेपावली. 6 विमानं. निर्मलजीत सेखो तेव्हा परतव्यावर सावध होते. पण एक अडचण आली. धावपट्टीवर अचानक धूळ उडाली आणि त्यांना लगेच उड्डाण करता आलं नाही. विचार करा, शत्रूची विमानं डोक्यावर घोंगावत आहेत, गोळ्यांच्या फैरी झाडत आहेत आणि तुम्ही जमिनीवर अडकला आहात. अशावेळी कोणीही आधी स्वतःचा जीव वाचवायचा विचार करेल. पण सेखो यांनी प्राणाची पर्वा केली नाही. नाही, त्यांनी आपलं नॅट विमान क्षणार्धात वर झेपावलं. एक विमान 6 विमानांच्या विरोधात. हो, शत्रू संख्येने जास्त होता, त्यांची विमानंही जास्त शक्तिशाली होती. तरीही सेखोनी निकराची लढाई चालू ठेवली. आणि काय लढले असतील ते? त्यांनी इतका अचूक वेध घेतला की शत्रूच्या 2 विमानांना पाडलं. 2 विमानांना? एकट्याने? हो, त्यांच्या त्या धाडसी हल्ल्यामुळे शत्रूंना अक्षरशः पाठ दाखवून पळून जावं लागलं. म्हणजे श्रीनगर शहर आणि ते हवाई क्षेत्र दोन्ही वाचलं. केवळ त्यांच्यामुळे. पण या कथेचा शेवट मात्र खूप दुःखद आहे. हो, या भीषण युद्धात फ्लाइंग ऑफिसर सेखो यांचं विमानही कोसळलं. आणि त्यांनी आपले प्राण गमावले.
मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत असतानाही सेखोनी जे कमालीचं उड्डाण कौशल्य वापरलं आणि ज्या निर्धाराने ते शत्रूंचा सामना करत होते, ते केवळ कर्तव्य नव्हतं. नाही, ते कर्तव्याच्या खूप पलीकडचं होतं. ते असामान्य धैर्याने लढले. सेखोन यांची कथा ऐकल्यावर एक गोष्ट मनात येते. आपल्या माहितीमध्ये जी 21 परमवीरांची यादी आहे, हो, ती जर आपण पाहिली तर त्यात विविध जाती धर्माचे वीर दिसतात. अगदी. आणि हेच भारताच्या विविधतेतील एकतेचं प्रतीक आहे. मेजर सोमनाथ शर्मा, लॅन्स नाईक अल्बर्ट एक्का, अब्दुल हमीद, अरुण खेत्रपाल, विक्रम बत्रा, नावं घेत राहावीत अशी आहेत ही सगळी नावं वेगवेगळ्या राज्यांची आहेत, वेगवेगळ्या धर्मांची आहेत. आणि हेच आपल्या देशाचं, आपल्या सेनेचं सामर्थ्य आहे. बरोबर. जेव्हा सैनिक गणवेश घालतो तेव्हा त्याची जात धर्म ही ओळख पुसली जाते. तो फक्त भारतीय असतो. त्याचं बलिदान संपूर्ण देशासाठी असतं. आणि याच एकतेच्या भावनेला आपली राष्ट्रीय प्रतीकं अधिक घट्ट करतात, नाही का? हो, आपला तिरंगा, आपलं राष्ट्रगीत, जनगणमन, आपली राजमुद्रा राजमुद्रा जी सारनाथच्या अशोक स्तंभावर आधारित आहे. आणि त्याखाली लिहिलेलं वचन सत्यमेव जयते, सत्याचाच विजय होतो. हे आपलं ब्रीद वाक्य आहे. ही प्रतीकं आपल्याला सतत आठवण करून देतात की आपण एक आहोत. हो, आणि हीच एकतेची भावना देशाच्या प्रगतीला हातभार लावते. आणि याच भावनेचं रक्षण करण्यासाठी आपले सैनिक सीमेवर लढतात. खरंच आजच्या चर्चेतून खूप काही शिकायला मिळालं. आपण परमवीर चक्र या सर्वोच्च सन्मानाबद्दल तर जाणून घेतलंच, पण त्यामागचं तत्वज्ञान, दधीची उशींच्या त्यागाची कथा हेही समजून घेतलं. आणि फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखो यांच्या शौर्यगाथेतून देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांचं धैर्य काय असतं याची ओळख झाली. हो, त्यांनी देशासाठी इंद्रवज्राप्रमाणे सामर्थ्य दिलं. या सगळ्या चर्चेनंतर एक शेवटचा विचार मनात येतो. हे वीर सीमेवर आपलं कर्तव्य बजावतात, देशासाठी सर्वोच्च त्याग करतात. पण आपण जे आपलं दैनंदिन जीवन जगतो, आपण राष्ट्र मजबूत करण्यासाठी कोणतं लहान मोठं योगदान किंवा त्याग करू शकतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर कदाचित सोपं आहे. सैनिकासाठी त्याग म्हणजे प्राणांची आहुती. आपल्यासाठी त्याचा अर्थ वेगळा असू शकतो. म्हणजे प्रामाणिकपणे आपलं काम करणं, नियमांचं पालन करणं, देशाच्या प्रतीकांचा आदर करणं. अगदी. आपला वेळ, आपलं ज्ञान, आपली ऊर्जा समाजासाठी थोडी जरी खर्च केली तर तोही एका अर्थाने देशासाठी केलेला छोटासा त्याग किंवा योगदानच आहे. खरंय. परमवीरांचं बलिदान तेव्हाच खऱ्या अर्थाने सार्थक होईल जेव्हा आपण एक जबाबदार आणि एक ऐक्यसंध राष्ट्र म्हणून उभे राहू. त्यांचं इंद्रवज्र सीमेवर आपलं रक्षण करेल. पण देशाच्या आतली ताकद आपल्यालाच निर्माण करावी लागेल. याचा विचार करायला हवा.